महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे आणि त्यानंतर राजकीय हेवेदावे सुरू आहेत. त्यातच शहरातील माजी महापौर रशीद मामू यांना शहराचा प्रत्येक समाजाचा व्यक्ती मामू म्हणून ओळखतो. त्यांची एक चांगली प्रतिमा आहे. त्यांनी जसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर राजकीय हेवेदावे त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्याबद्दल आपण त्यांना विचारू. मामू, एकंदरीत जेव्हा तुम्ही आता याच्यामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यानंतर तुम्हाला आतंकवादी, दंगली घडवणारा व्यक्ती, तसंच पाकिस्तान धारजिना अशा प्रकारचे तुमच्यावर आरोप होत आहेत, तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे नेमकी? असं आहे की त्यांना मी 58-57 वर्षापासून मी पॉलिटिक्समध्ये आहे आणि सगळं सामाजिक काम करत आहे. सगळ्याचे मी मराठा आंदोलनचा माणूस आहे आणि जेव्हा मी महापौरला उभा असता त्यावेळेला हायकोर्टामध्ये गेले होते सगळं माझा विरोध. पण त्यावेळेला कोणी सांगितलं नाही की मी असा बुरा आहे म्हणून. मी गणेश महासंघमध्ये आता 51 वर्ष झाले, 50 वर्षामध्ये माझा सत्कार झाला मामू 50 वर्ष. मग त्यावेळेला सांगितलं नाही की मामू यायचे नाही. गोपीनाथ मुंडे साहेब, मी आणि महाजन साहेब आणि डॉक्टर कांगू आम्ही सगळे मराठवाड्याचे लोक आहे. ते कधी सांगितले नाही. गोपीनाथ मुंडे आले माझ्याबरोबर भेटले. 15 वर्षापूर्वी माझा विरुद्ध भाजपचे कॅन्डिडेट उभे होते, त्यांनी काही सांगितलं नाही. आणि आत्ताच ते सांगू लागलं तर मला खूप आश्चर्य वाटतं की जेव्हा मी याच्यामध्ये काय सगळे समाजाला घेऊन चालतो मी. आत्ता जे केला, कोणी हिंदू माणूस, मुस्लिम जरी कोणी माझा विरोध काय सांगितला नाही. नाही तर मी म्हणत होतं की भाई माझा सच्ची विरोध आहे. आणि कोणी नाही म्हणला की मामला पार्टी काढून टाकवा, कोणी नाही सांगितलं. तर आता त्यांना पाहिजे होता की एक मुंबईमध्ये खान पाहिजे का खान पाहिजे, तर त्यांना पाहिजे होता महाराष्ट्रामध्ये खान. तर BJPला पशी काही नाही, खेतीवाल्याच्याबद्दल नाही, सर्व्हिसबद्दल नाही, काय नाही, फक्त एक रशीद मामू. तर आज BJPने रशीद मामूला चांगला घेतला आहे आणि रशीद मामाच्या नावावर ते इलेक्शन लढलं. ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुम्ही गेले त्याचेच माजी खासदार तुम्हाला म्हणतात की तिकीट देणार नाही, तुमचा काही संबंध नाही. मग याचं काय आहे? नाही, त्याचं काय आहे की आम्ही मुंबईला जेव्हा गेलो होतो तर त्यावेळेला त्यांना सांगितलं नाही असं कोणी, मला ते माहीत नाही. दुसरी गोष्ट, इलेक्शनमध्ये मी त्यांचा विरोध काम नाही केला होता, तर ते होता त्यांचा राग, आम्ही राग काढून घेतो. फक्त खैरे साहेब बाकी कोणी नाही, तर आम्ही काढून घेऊ. इलेक्शनमध्ये त्यांना प्रचारासाठी आणू, मी काहीतरी करू की त्यांचे माझे ते वेगळे संबंध आहे त्यांच्या वडीलपासून, पण पॉलिटिक्सचे वेगळे, तर त्यामध्ये आम्ही काढून घेऊ. आणि जे लोक म्हणतात तर 40-45 वर्षाची गोष्ट आज सांगतात. जे सांगतात त्यांची वय किती होती, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, ते आता ते कोणा ऐकून सांगतात. मला सजा लागली का, दंड होला का, काहीतरी सांगा ना. आणि 2011-11मध्ये माझा जातीय सुलोकामधून मला रिकमेंड केला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, औरंगाबादमधून पोलीस कमिशनर सगळे शहरामधून की याला पुरस्कार द्या म्हणून, जातीय सुलोकामधून. त्यावर एवढे आरोप का करतायत, त्याचं कारण काय? हे आहे मग त्यांच्यापैकी आहे का दुसरा सांगायला? उद्दाय रशीद मामू, 2पैकी काय तिसरा? आणि ते आता शासनमध्ये तर त्यांना काम दुसरा होऊन पाहिजे, परंतु ते मीच तर त्यांना इलेक्शनसाठी कोण पाहिजे होता, रशीद मामू भेटला त्यांना. बस रशीद मामूचं नाव ते इलेक्शन लढत आहे. राजकीय पक्ष, तुमचा पक्ष असो, जिथे तुम्ही आता प्रवेश घेतला ते असो, किंवा MIM असो किंवा भाजप सेना असो, हे अजूनही विकासाचे मुद्दे का घेत नाही आहे? शहराला कधीपर्यंत असं वेठीस धरलं जाईल? शहरवासियांना विकास नको असं तुम्हाला नाही? विकास त्यांना नाही, विकास काय होणार सांगा ना. शहरवासियांना नाही, ते सांगतात शहरवासियांना काय आहे, ते कोणी समाजाचा असो, तुम्ही भांडण जे केला तर नारे मारणार, नारे तकबीर, जय भवानी, जय भीम, हे चालणार आहे. ते फक्त विकास होणार नाही त्याच्यात. राजकीय मुद्दा किंवा आता येणाऱ्या निवडणुकीचा मुद्दा तुमचं काय राहील? मला निवडणुकीमध्ये आपण शहरासाठी जातो. आता येऊन जे सांगतात हे मुंबईमध्ये झाला, पुण्यामध्ये झाला, नाशिकमध्ये झाला, मुंबई, अमेरिका, ते ठीक आहे. शहरामध्ये निवडा तर लोकांना पाणी देणार का तुम्ही? हॉस्पिटल उघडणार का तुम्ही? लोकांशी काय काम करणार? सफाई करणार का? पोल्युशन झालं आहे तर त्याच्यामध्ये काय करणार? ते शहरासाठी सांगा ना तुम्ही. इथे आम्ही इलेक्शनमध्ये त्यासाठी काय गल्लीमध्ये सांगेल, आणि आम्ही वया गल्लीमध्ये आणि सांगता मुंबई, दिल्ली, ते कशाला? गल्लीमध्ये गल्लीची गोष्ट सांगायला पाहिजे लोकांनी. ते मला असं करते. 3 ते 4 दशक शहराचं राजकारण फक्त खानबान आणि शहराचं नामांतर या विषयावरच चाललं. परंतु आता 2026चा जो निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामध्ये मात्र पुन्हा पाण्याचा मुद्दा मागे पडत चाललेला आहे आणि नवीन मुद्दा आला तो म्हणजे रशीद मामू. त्यामुळे पुन्हा शहरातील तहानलेल्या घशांना पाणी मिळेल का नाही मिळेल हा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच राहील.